अकल्प आयुष्य भावी तया पुढा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरम पुंडरीकायदा तुमनिंद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नौ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलितो वचनी अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरो तुका ज्ञान दीपा नमो सद्गुरो सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरो भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण हो ये सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठला विठला अकल्प आयुष्य भावे तया कुडा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो स्वर्गीय झुंबरलालजी खटोट यांच्या स्मरणार्थ गेल्या 13 वर्षापासून सुरू असलेल्या या महोत्सवाचं या वर्षीचं हे 14वं वर्ष आहे. बरोबर आहे ना महाराज? 14 वर्ष अव्याहतपणे हा महोत्सव बीड या शहरामध्ये चालू आहे. मला असं वाटतं हा महोत्सव जरी बीड या शहरामध्ये चालू असला तर या महोत्सवाची जी महती आहे, जे नाव आहे, ते मात्र महाराष्ट्रभर आहे. एवढा चांगला आणि देखणा महोत्सव गेल्या 14 वर्षापासून कोण चालवतं याची चर्चा आहे आणि ते चालवणारे आहेत आमचे गौतम भाऊ खटोट. बरोबर आहे ना महाराज? आणि गेल्या 14 वर्षापासून या महोत्सवाचे निवेदक आहेत म्हणजे आमचे भरत महाराज रामदासी. गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी येण्याचा माझा योग आहे. हे आमचे जगनाडे महाराजांची ही जगनाडे महाराजांची सेना आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आमचे हळेसाहेब आहेत, नाना आहेत, डाके नाना आहेत, दोन्ही इकडून नाना आहेत, इकडून एक नाना आहेत, इकडून एक नाना आहेत, पाठीमागं जोगदंड भाऊ आहेत. आपल्याला या अभंगावर चिंतन करायचं आहे. नामदेव महाराजांचा अभंग आहे. अभंग सगळ्यांच्या परिचयाचा आहे. नामदेव महाराज या अभंगातून
पसायदान मागतायत, प्रसाद मागतायत, म्हणजे दान मागतायत. ज्ञानोबारायांचं पसायदान जसं प्रसिद्ध आहे तसंच नामदेव महाराजांचं हे पसायदान सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध आहे. विठ्ठल विठ्ठल या अभंगातून नामदेव महाराज दान मागतायत, याबद्दलचा आपण विचार करणार आहोत. मला असं वाटतंय की संत वाङ्मय हे मनुष्य मात्रांच्या उद्धारासाठी निर्माण झालेलं आहे. मी खरं सांगू का, संत वाङ्मय हे भगवत प्राप्तीसाठी निर्माण झालेलं वाङ्मय नाही, हे फक्त अज्ञान निवृत्तीसाठी निर्माण झालेलं वाङ्मय आहे. भगवंताची प्राप्ती करायचीच कशाला? अरे भगवंताची प्राप्ती करायचीच कशाला? ज्याची प्राप्तीच आहे त्याची आणखी प्राप्ती करण्याची काय गरज आहे? जैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी. मला असं वाटतं की सर्व सुखाचा आराम जर आपल्या अंतकरणामध्ये असेल तर त्याची प्राप्ती करण्याची काय गरज आहे? आणि एखाद्या वेळेला एखादा हरिण जर धावत असेल आणि तो जर कस्तुरीसाठी धावत असेल तर मला असं वाटतं तो मेला तरी सुद्धा त्याला कस्तुरी भेटणार नाही. याचं कारण त्याची धाव पुढे आहे आणि कस्तुरी त्याच्या जवळच आहे. म्हणून जवळची वस्तू जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत माणसाची धाव असेल. पण मला असं वाटतं की याला धावण्याची गरज नाही. अमृतानुभवामध्ये असं म्हणतायत माऊली, आपण पे आपणापासी नेनता देशोदेशी, आपण पे गिवसी हे कीर होय. अरे तुम्ही तुमच्याजवळच असाल आणि तुम्ही जर तुम्हाला शोधत असाल आणि तुम्हीच जर तुम्हाला सापडलेले असाल, याला सापडणं कोण म्हणेल? जो हरवलाच नाही त्याला सापडणं म्हणता येणार नाही, अगोदर हरवायला पाहिजे ना. माऊली तर आणखी असं सुंदर चिंतन मांडतायत, अरे आपुले जे साचे ते कल्पांतीही न बचे, म्हणून गताचे न शोची जो सूत्र आहे. जे आपलं आहे ते कधी जात नाही, जे जाते ते कधी आपलं नाही. विठ्ठल विठ्ठल बघा तुम्ही, वय परत्वे तुमचे डोळे जात आहेत, वय परत्वे तुमचे कान जात आहेत, वय परत्वे तुमचे पाय जात आहेत, गुडघे जात आहेत, वय परत्वे तुमचे दातही निघून जात आहेत. मला असं वाटतंय दात जर जात असतील तर सिद्धांत सांगतो की तुमचे नाहीत. कान जर जात असतील तर सांगतोय सिद्धांत ते सुद्धा तुमचे नाहीत. डोळे जर जात असतील तर ते तुमचे नाहीत. आणि सिद्धांतच असं आहे की जे आपलं असते ते कधी जात नसते, जे जात असते ते कधी आपलं नसते, आपलं नसते. आणि कान जर आपले नसतील, डोळे जर आपले नसतील, पाय जर आपले नसतील तर कल्पना करा ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर आपलं कसं असेल? ज्या गाडीमध्ये आपण फिरतो ती गाडी आपली तरी कशी असेल? मला असं वाटतंय आपण ज्या गाडीमध्ये फिरतो ती गाडी जर आपली नाही, ज्या घरामध्ये आपण राहतो ते घर जर आपलं नाही, तर हा समाज आपला तरी कसा असेल? मला असं वाटतं की हे आपलं नाही, आपलं आहे ते कधी जात नाही. जे जात असेल तुम्हाला सोडून ते कधी आपलं नाही, आपलं नाही. मग आपलं काहीच नाही, आपलं काहीच नाही जगामध्ये, आपलं आहे. मला असं वाटतं आपणच फक्त आपले आहोत, आपणच फक्त आपले आहोत, आपण आपले आहोत. माहीत आहे दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर सांगतो, शेठ तुमचा हात कापल्याशिवाय तुम्ही जगणार नाही. नाही म्हटले हात कसा काय कापता डॉक्टर साहेब? नाही म्हटले आज जर कापला नाही ना तर उद्या इथून तोडावं लागेल. समजा इथून जर नाही तोडला ना तर तुम्हाला तोडावं लागेल, तुम्हाला बाहेर काढावं लागेल. त्यावेळेला तो पेशंट म्हणतो माझा हात तुटला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. हे महत्त्वाचं आहे बरं का, मी जगलो पाहिजे. माझा डोळा काढला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. माझा पाय काढला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. माझ्या दादांनो, अर्थात माझा पाय काढला तरी चालेल पण मी जगलो पाहिजे असं माणूस म्हणतोय ना, याचं कारणच असं आहे, पाय आपला नाही, डोळा आपला नाही, कान आपला नाही, हे कोणतरी आपल्याला दिलेलं आहे. दिले इंद्रिय हात पाय
दुःखीचे आपल्याला कोणीतरी दिलेलं आहे. आपण याच्यापेक्षा फार वेगळे आहोत. म्हणून हे जर सगळं आपलं नसेल तर मला असं वाटतंय हा सगळा परिवारसुद्धा आपला नसेल, ते नातं फार आणखी वेगळं आहे. मला वाटतं इथं जर माणूस आला ना तर त्याला कधी दुःख करण्याची गरज पडणार नाही, कधी दुःख करण्याची गरज पडणार नाही. माणूस बहुधा जो दुःखी होतो ना त्याला बाहेरचे माणसं दुःखी करत असतात, जवळचीच माणसं जास्त दुःख देत असतात. जवळच्या माणसामुळेच माणसाला जास्त दुःख भोगावं लागतंय. म्हणून पारमार्थिक माणसाने जास्त दूरच्या माणसापासून सावध नाही राहिलं तरी चालेल, पण पारमार्थिक माणसाने जवळच्या माणसापासून जास्त सावध राहणं महत्त्वाचं असेल. जितकं जितकं तुमच्या जे जे जवळ असेल, जितकं जितकं तुमच्या जे जे जवळ असेल, जितकी जितकी तुमची त्याच्याबद्दल आसक्ती असेल, तितकं तितकं ते दुःख देण्यासाठी तुम्हाला तयार असतील, तितके तितके दुःख देण्यासाठी तयार असतील. सिद्धांत काय सांगतो? अरे तुम्ही नावेने पाणीत राहणार हरकत नाही, पण नावेमध्ये पाणी नसलं पाहिजे. सापाला दात असायला हरकत नाही, पण मला असं वाटतं तो विषारी नसला पाहिजे. आणि दातापासूनच भीती आहे ना, दातापासूनच भीती आहे, विंचवाच्या नांगीपासूनच भीती आहे ना, नावेला खरं म्हणजे छद्रापासूनच भीती आहे ना. तसं प्रपंचामध्ये माणसाला भीती नाही, फक्त प्रपंचात जो माणूस दुःखी आहे याचं कारण फक्त आसक्तीमुळेच तो दुःखी आहे ना. सापाचा दात काढून टाका, गारुडी त्याच्यावर पैसा कमावल्याशिवाय राहणार नाहीत. विंचवाची नांगी काढून टाका, तुम्ही खिशात त्याला वागवा, तो तुम्हाला कधीच चावा घेणार नाही, कधीच चावा घेणार नाही. आणि प्रपंचातली आसक्ती काढून टाका, मला असं वाटते हा प्रपंच तुम्हाला कधीच दुःख देणार नाही. आणि असेल तर मात्र हा प्रपंच दुःख दिल्याशिवाय राहणार नाही. मला पुढे जायचं आहे आपल्याला घेऊन. हे कोणतरी दिलेलं आहे आणि दिलेलं आहेत म्हणून त्याचे कोणाचे तरी उपकार मानणं ही गोष्ट सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. दिलेल्याचेही जे उपकार मानत नसतात त्याला ब्रह्म राक्षस व्हावं लागतं. दिलेल्याचे उपकार कधी विसरायचे नसतात. मी तर म्हणेल पाठ जरी तुमची असली तरी त्या पाठीला खाजवणारे नख मात्र दुसऱ्याचे असतात. आणि एखादा माणूस जर तुमची पाठ खाजवत असेल, तो गरीब असेल, पण त्याच्या नखाचे सुद्धा माणसाने कधी उपकार विसरायचे नसतात. माणसं उपकार विसरण्यामध्ये एक नंबर आहेत. कुत्रे कधी माणसाचे उपकार विसरत नाहीत. कुत्र्याला तुम्ही तुकडा टाका, रात्री 2 वाजता घरी जा, कुत्रं तुमचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. कुत्र्याला तुम्ही तुकडा टाका, रात्री 2 वाजता घरी जा, कुत्रं तुमचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. पण पुत्राला तुम्ही सगळी इस्टेट द्या, पुत्र पुत्र, अरे एकच रास आहे ना, कुत्र पुत्र शेवटच्या शब्दावरून. पुत्राला तुम्ही इस्टेट द्या, ते कधी कधी तुमच्यावर परत फिरल्याशिवाय राहणार नाही, कधी कधी परत फिरल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतंय की ज्याने दिलं असेल त्याचे कधी कधी उपकार मानणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतील. मी महिलांना विचारेल, अगोदर नाक आहे का अगोदर नथ आहे? नाक अगोदर आहे. नाक आहे म्हणून नथ आहे का नथ आहे म्हणून नाक आहे? तर नथ आहे म्हणून नाक आहे म्हणून नथ आहे. बरं झालं, बरं झालं. समजा तुम्हाला जर नाकच नसतं तर नथ मागण्याचा अधिकार असता? अजिबात नसता. मला पुढे सांगायचं आहे. मग नाक देणारा महत्त्वाचा आहे का नथ देणारा महत्त्वाचा आहे? नाक देणारा महत्त्वाचा आहे. तुम्ही जास्त नथीवाल्याचं नाव घेता का नाकावाल्याचं? लबाड बोलताय तुम्ही आता, ज्याने तुम्हाला नथ दिली त्याचं जर तुम्ही नाव घेत असाल तर माझ्या महाराजांचं म्हणणं असं आहे की ज्याने नथ घालायला तुम्हाला नाक दिलं त्याची सुद्धा तुम्ही आठवण केली पाहिजे ना. मला तुम्ही विसरताय? अरे जिस यार ने नथनी लाई उसे स्मरे बारंबार, जिस यार ने नथनी लाई उसे स्मरे बारंबार, जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार, उसको भूल गई गवार. जिने नथ दिली त्याचं जर तुम्ही नाव घेत असाल तर ज्याने नाक दिलं त्याचं सुद्धा घेतलं पाहिजे. ज्या सासऱ्याने घड्याळ दिला त्या सासऱ्या जर तुम्ही नाव घेत असाल तर घड्याळ घालण्यासाठी ज्याने हात दिला त्याचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे, त्याचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. ज्या सासऱ्याने तुम्हाला बूट दिलाय त्याचं जर तुम्ही नाव घेत असाल तर ज्या पायामध्ये तुम्ही बूट घालणार आहात ते पाय ज्याने दिले त्याचं सुद्धा नाव घेतलं पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. मला असं वाटतं एवढेशे उपकार जर तुम्ही विसरत असाल तर एवढे मोठे उपकार तुम्ही विसरताच कसे, विसरताच कसे? आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळं विश्व भिकारी आहे, फक्त दाता एकच आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
मान नेहमी मोठा असतो, नेहमी मोठा असतो. दात्याचा मान नेहमी मोठा असतो. आपण जरी विसरत असलो तरी दाता हा सगळ्यांपेक्षा मोठा असतो. मी उदाहरण देईल. कितीही श्रीमंत माणूस असू द्या, तो जर मागणारा असेल तर त्याला आपला हात खालीच करावा लागेल. ऐकताय ना तुम्ही? किती श्रीमंत माणूस असू द्या, तो जर मागणारा असेल तर त्याला आपला हात खालीच करावा लागेल. कितीही गरीब माणूस असू द्या, तो जर देणारा असेल तर मला असं वाटते मागणाऱ्याच्या हाताच्या वर त्याचा हात असेल. मागणाऱ्याचा हात नेहमी खाली असतो, देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो. पुढे ऐका. विषय असा आहे, घेणारा कितीही श्रीमंत माणूस असू द्या, घेणारा सागरासारखा श्रीमंत असू द्या, सागरासारखा श्रीमंत आहे, भरपूर पाण्याची श्रीमंती आहे. या पृथ्वी तलावर एक हिस्सा जमीन आणि 3 हिस्से पाणी राहते, एवढी मोठी त्याच्याजवळ श्रीमंती आहे. तरी सुद्धा लेकाचा इतका दरिद्री आहे, इतका भिकारी आहे की गंगाही माझ्यामध्ये आली पाहिजे, यमुनाही माझ्यामध्ये आली पाहिजे, सरस्वतीही माझ्यामध्ये आली पाहिजे, पूर्णाही माझ्यामध्ये आली पाहिजे. सगळ्या नद्या माझ्यातून मिसळल्या पाहिजेत असं त्याला वाटते ना. म्हणून शास्त्र म्हणते की त्याचं स्थान पृथ्वीच्या खाली आहे, पृथ्वीच्या खाली आहे. सगळं मलाच मिळालं पाहिजे असं समुद्राला वाटतंय, म्हणून समुद्राचं स्थान पृथ्वीच्या खाली आहे. पण माझ्या जोड जे आहे ते दुसऱ्याला मिळालं पाहिजे असं ज्या मेघाला वाटते, त्या मेघाचं स्थान पृथ्वीच्या वर आहे. संग्रहैक परप्राया समुद्रोपी रसातले दातारम जलदम पश्य गर्जंतम भुवनोपरी. म्हणून सागराचं स्थान खाली असते, मेघाचं स्थान वर असते. मला सांगू द्या, जी माणसं आपल्या संपत्तीचा विनियोग करत नाहीत, जी माणसं आपल्या संपत्तीचा विनियोग करत नाहीत, अर्थात त्या माणसाची श्रीमंती हे गोड नसते. मेघाची श्रीमंती गोड आहे आणि सागराची श्रीमंती खारी आहे, खारी. मला दान या विषयाबद्दलच बोलायचं आणि अभंगाकडे जायचं आहे. मेघाची श्रीमंती गोड आहे आणि सागराची श्रीमंती खारी आहे, खारी आहे. काय दुर्भाग्य आहे दादा त्या श्रीमंतीचं. त्या श्रीमंतीवरून प्रवास करणाऱ्या माणसाला सुद्धा घरून पाणी घेऊन जावं लागतंय, घरून पाणी. तुम्ही जर घरून पाणी नाही पिलं तर तुम्ही त्या ठिकाणी मेल्याशिवाय राहणार नाही. पाणी प्रवास समुद्रातून आहे आणि घरून पाणी घेणं चालू आहे. एखाद्या श्रीमंताच्या घरी तुम्ही जाणार आहात, तुम्ही जर घरून डबा नेत असाल तर हे दुर्भाग्य डबा नेणाऱ्याचं नाही, त्या श्रीमंताचं आहे, त्या श्रीमंताचं आहे. आणि म्हणून सागराची श्रीमंती खारी आहे, मेघाची श्रीमंती गोड आहे. मी सांगू तुम्हाला, घेण्यामध्ये ज्याला आनंद वाटत असेल ते त्याच्या जीवनातली अधोगती आहे, आणि देण्यामध्ये जो मनापासून आनंदित होत असेल तोच त्याच्या जीवनातला खरा मोठा उद्धार आहे, उद्धार आहे. विठाला 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 आपण आपल्या संकल्पित वेळामध्ये थांबणार आहोत. विषय दानाचाच असल्यामुळे मला काही विषय आपल्या पुढे मांडता येतील, मांडावे लागतील. भरत महाराज, या विश्वामध्ये जी पूजा होते ना, या जगामध्ये जी पूजा होते, मला असं वाटते ती पूजा भोगाची होत नाही, ती पूजा फक्त त्यागाची होते, त्यागाची पूजा होते. आजही ज्ञानोबारायांच्या प्रतिमेची आपण पूजा करतो, तुकोबारायांच्या प्रतिमेची आपण पूजा करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची आपण पूजा करतो. ही पूजा प्रतिमेची नाही, त्याच्यात असलेल्या त्यागाची पूजा आहे, त्यागाची पूजा आहे. त्याग करणाऱ्या माणसाचीच पूजा होईल यात आश्चर्य नाही. त्याग करणाऱ्या दगडाची सुद्धा पूजा होत असते, त्याग करणाऱ्या पशुची सुद्धा पूजा होते आणि त्याग करणाऱ्या वृक्षाची सुद्धा पूजा होते. मी श्लोक सांगेल तुम्हाला. त्याग एक गुणिश्लाघ्यो किमन्नैर गुणराशिभी त्यागा जगती पूज्यते पशु पाषाण पादपहा. अर्थात त्याग हा जीवनातला अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. त्या ठिकाणी दगड असू द्या, ज्या दगडाने आपल्याला घर दान दिलेत, ज्या दगडाने आपल्याला सडका दान दिल्यात, ज्या दगडाने आपल्याला मंदिरं दान दिलेत, ज्या दगडाने आपल्याला मूर्त्या दान दिल्यात, ज्या दगडाने आपल्याला त्या मंदिराच्या पायऱ्या दान दिल्यात, ज्या ठिकाणी आपण चालतो ना, हे देण सुद्धा दगडाचीच आहे. खाली जर दगड नसते तर एखाद्या वेळेला या पृथ्वीने सुद्धा आपल्याला स्वीकारलं नसतं.
हे सगळं दान जर दगडाचंच असेल तर मला असं वाटतंय लोक त्या दगडाची सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाही. फक्त जो दगड त्याग करायला तयार आहे, मी तर म्हणतो फक्त तो दगड दगडच राहणार नाही, तो दगड एक दिवस देव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी फक्त त्याग केला पाहिजे. त्याग करण्यासाठी त्या दगडाने कुठे गेलं पाहिजे? पाथरवटाकडे गेलं पाहिजे. काय करेल तो पाथरवट त्याच्या छातीवर बसेल. काय करेल? छातीवर बसून तो घनाने घाव मारेल, तो हातोड्याने घाव मारेल, तो छन्नीने घाव मारेल. ते घाव फक्त त्या दगडाने सहन करावेत, ते घाव फक्त त्या दगडाने सहन करावे. मी तुम्हाला शपथ घेऊन सांगेल, फक्त तुम्ही घाव सहन करत राहा, फक्त तुम्ही घाव सहन करत राहा, फक्त तुम्ही घाव सहन करत राहा. एक दिवस तो पाथरवट तुम्हाला देव बनवल्याशिवाय राहणार आहे. लक्षात ठेवा. त्याची सहन करण्याची शक्ती असेल, तो घरातला असो वा दारातला असो. मला असं वाटतं घरातलाही देव बनण्यासाठी घरातल्या लोकांचे घाव सहन करावे लागतात, सहन करावं लागतात, नक्की करावं लागतात. जे घरातले असतील ना देव, त्यांना माहीत आहेत, नवरदेव म्हणतो आपण त्यांना, त्यांना सुद्धा घरातल्या लोकांचे घाव सहन करावे लागतात. एक नवरदेव मला भेटल्यानंतर तर काय चाललंय काय म्हणे ना महाराज, आमच्या सौभाग्यवतीच्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं म्हणे एका चोराने. तर म्हटलं काय झालं मग? त्या चोराला 3 वर्षाची सजा झाली म्हणे महाराज. मंगळसूत्र तोडलं, त्या चोराला 3 वर्षाची सजा झाली. म्हटलं चांगलं झालं. हो ते चांगलं झालं म्हणे महाराज, पण त्याने तोडलं तर 3 वर्षाची सजा झाली. हो मी बांधलं हो 25 वर्ष झाले. तुम्हाला काहीच नाही समजलं? बरोबर आहे ना? बरोबर आहे. 25 वर्ष झाले सजा भोगून राहिलो. मला असं वाटतंय घरातला नवरदेव असू द्या, देव बनायचं असेल तर तुम्हाला घाव सहन करावेच लागतील. विठाला 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 अनेकदा हा दृष्टांत ऐकला असेल, माझ्या आवडीचा आहे म्हणून आणखी एकदा सांगून जातो. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं साहेब. मी तिथं गेल्यानंतर पूजा होती त्याची, आणि त्यांनी त्या वस्तू अशा मांडलेल्या होत्या. ऐका बरं का, तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, महत्त्वाचा भाव आहे याच्यात. मला वाटतं हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि मी सुद्धा ऐकलं पाहिजे, मला काही बनायचं असेल तर. आणि म्हणून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यासाठी गेलो आम्ही. त्या वस्तू मांडलेल्या होत्या. हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, ऐरण होती, भाता होता, पकड होती. आणि नवीन ज्या वस्तू दिसत होत्या त्याला गंध लावण्यासाठी आमचं बोट पुढे जात होतं. असं बोट पुढे गेल्यानंतर तू पकडायचा नाही महाराज, अगोदर हातोड्याला नाही लावायचं, हातोडीला नाही, घणाला नाही. अरे पण लावायचं कशाला? या ऐरणीला अगोदर लावायचं बाबा. अरे पण जुनी दिसते. असू द्या बाबा जुनी. खरं सांगतो बाबा, आम्ही देवाच्या दर्शनाला मंदिरात जाणार नाही, पण या ऐरणीचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही जेवण करत नाही बाबा. ही आमची देवता आहे बाबा. बाबा हिला जुनी म्हणू नका. खरं सांगू बाबा तुम्हाला, आमच्या पंजोबाने हीच वापरली बाबा, आमच्या आजोबाने हीच वापरली, आमच्या वडिलांनी आमचं सगळं पोषण याच्यावरच केलं. गेल्या 35 वर्षापासून ही ऐरण वापरतो बाबा मी. ही माझी देवता आहे बाबा. मी त्याला एक प्रश्न विचारला, महाराज का रे तू पंजोबाच्या हातची जशी ऐरण ठेवली तसं हातोडा का ठेवला नाही, हातोडी का ठेवली नाही, घन का ठेवला नाही? त्याने दिलेलं उत्तर फार मस्त आहे. महाराज तुम्हाला कळत नाही यातलं, माझ्या हातून अनेक घन तुटले, माझ्या हातून अनेक हातोड्या तुटल्या, माझ्या हातून अनेक छन्न्या बोचऱ्या झाल्यात. अरे मग सगळं मग काय केलं? फेकून दिलात महाराज. अनेक घन फेकून दिले, भंगारामध्ये विकले, अनेक हातोड्या भंगारामध्ये विकल्या, अनेक छन्न्या भंगारामध्ये विकल्या. ऐरण मात्र आजही जशाच्या तशी आहे बाबा. विचारलंय मी त्याला, हातोडा, हातोडी, छन्नी आणि घन का तुटले रे? त्यांनी सांगितलं, बाबा हातोडा, हातोडी, छन्नी हे घाव मारणारे असल्यामुळे तुटले बाबा, आणि ऐरण घाव सहन करणारी असल्यामुळे टिकले बाबा. सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी, सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. ऐरण बना, मला असं वाटते. हातोडी बनू नका, छन्नी बनू नका. काही दिवस जातील तुमचे घाव सहन करण्यात, पण नंतर मात्र त्या घरातले लोक तुमचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मला माहीत आहे. घरामध्ये हातोडा असतो, छन्नी असते,
एक घन असतो महाराज, भरत महाराज एक घन असतो. तो असा कोपऱ्यात ठेवलेला असतो. बस म्हटलं की बसतो, उठ म्हटलं की उठतो, सूट म्हटलं की सुटतो. कोण? घन. घन. त्याच्या हातात पिशवी दिली ना की बरोबर बाजारात जातो. कोण? घन. बरोबर सामान घरी घेऊन येतो. कोण? घन. आणि सामान जर काही विसरून राहिलं ना तर कितीही शिव्या दिल्या तरी सहन करतो. कोण? घन. तो बिचारा बाहेर फार रुबाब करतो पण घरी त्याचं काहीही चालत नाही. कोणाचं? अरे सांगत जा ना तुम्ही, घनच जा ना सगळे. अरे चोपदार मिशा गिशा घरी चालते खरंच? नाही चालत. घरी गेलं की म्या. हा रुबाब सगळा घरी. घन. त्याला बिचारायला डोकंही कमी असते. कुणाला? ते सांगत जा ना. म्हणून त्याला सारखं म्हटल्या जाते तुम्हाला तर काही कळत नाही, तुम्हाला तर काही डोकं नाही, आणखी काय नाही, अक्कल नाही. बापरे. कोणाला? घनाला. हे मला घनाने सांगितलं हे महत्वाचं आहे. अक्कल नाही. हे बघा मी तुमच्यासाठी सांगणार आहे. महिला तुम्ही ऐकू नका अजिबात, तुम्ही नाही ऐकायचं. मी फक्त तुमच्यासाठी सांगणार आहे स्पेशल. तुम्ही ऐकू नका. हां तुमच्यासाठी स्पेशल सांगणार आहे. कोणी जर तुम्हाला असं म्हटलं ना की तुम्हाला अक्कल नाही तर तुम्ही उत्तर द्यायचं खरंच अक्कल नाही म्हणा. तू म्हणतो ना ते बरोबरच आहे म्हणा, खरंच अक्कल नाही मला. मला जर अक्कल असती ना तर तुझ्यासारखी झांबलट माझ्या पदरात पडलीच नसती. बघा बरं भाकरीची सोय लागणार नाही इतक्या दोन टाळ्या वाजवल्या तर. विठाला 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 असू द्या, दगड असू द्या, त्याच्या जीवनात जर त्याग करायची इच्छा असेल तर तो देव बनल्याशिवाय राहणार नाही. देव बनल्याशिवाय राहणार नाही. त्याने फक्त पाथरवटाकडे जावं, पाथरवट त्याच्या छातीवर बसेल. त्याने फक्त घाव सहन करावे, फक्त घाव सहन करावे. मला असं वाटतं हा एवढासा पोरगा जर पकवाद वाजवत असेल तर नक्कीच कोणीतरी याच्यावर घाव मारणारा असेल ना, कोणीतरी घाव मारणारा असेल ना. अरे कंठामध्ये स्वर असतोच, कंठामध्ये स्वर असतोच, पण तो स्वर प्रगट करण्यासाठी कोणीतरी घाव मारणाराही महत्वाचा असतो. हातामध्ये ताल असतो, जन्मताच असतो. ज्याच्या हातामध्ये ताल नसेल त्याने पकवाद शिकायचाच नाही. बरोबर आहे ना महाराज? हातामध्ये ताल असतोच पण त्या तालाला प्रगट करणारा कोणीतरी भेटणं महत्वाचं असतो. अंतकरणामध्ये वक्ता असतो, अंतकरणामध्ये वक्ता असतो. मला असं वाटतं वक्ता बनण्यासाठी माणसाने फारच काही शिकलं पाहिजे असं नाही. कमी शिकलेला असला तरी चालेल, फक्त त्याने घाव सहन करावे. घाव मारणारा एक दिवस त्याला वक्ता बनवल्याशिवाय राहत नसतो. लक्षात ठेवा. मला आज त्यांचं नाव आठवते महाराज. अण्णा महाराज आमचे जगन्नाथ अण्णा पवार, महाराष्ट्रातले फार मोठे वक्ते, कीर्तन केसरी खरंच त्यांनाच म्हणावं. आम्ही सगळे कीर्तन कोल्हे. जगन्नाथ अण्णा पवार हे कीर्तन केसरी. फक्त 4था वर्ग शिकले होते, फक्त 4था वर्ग शिकले होते. अण्णांनीच कीर्तन करावं कडे, खरंच सांगतो तुम्हाला, अण्णांनीच कीर्तन करावं. फक्त 4था वर्ग शिकले होते पण घाव सहन केले. काय त्यांतला वक्ता प्रगट झाला. मी ओवी सांगेल, जाणकार असतील तर त्याने ऐकायचं आहे. मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे, ते हृदयी स्वयंबची असे, ते हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैशी पैसयाची. अरे ते हृदयामध्ये असतंच, प्रत्येक दगडामध्ये देव असतोच, फक्त त्या देवाला प्रगट करणारा कोणीतरी भेटणं महत्वाचा असतो. तो भेटला रे भेटला. आणि त्याच्यावर जर तुमचा विश्वास असला तर एक दिवस तुमचं प्रागट्य तो केल्याशिवाय राहत नसतो. लक्षात ठेवा. जगामध्ये जे देव बनले ना ते धावाशिवाय बनत नसतात. फक्त मला असं वाटतं की त्या मूर्तीला तुम्ही विचारा, तुझ्यासमोर आम्ही नैवेद्य ठेवतो, तुला तुझी आम्ही पूजा करतो, तुझं एवढं मोठं सगळं आम्ही करतोय, आमचे उपकार झाले असतील ना तुझ्यावर. ती मूर्ती म्हणला, हा मी नाही उपकार मानणार तुझे. मग कोणाचे उपकार मानणार आहेस तू? मी तुझे उपकार कधी मानणार नाही. ज्याने मला घाव मारले त्याचे उपकार मी कधी विसरणार नाही. आणि म्हणून त्याग करणाऱ्या दगडाची सुद्धा पूजा होते. बरोबर आहे? त्याग करणाऱ्या. महाराज घाव काय सुंदर आहे. त्या दगडाने म्हणावं, अन्नमय कोश मी नाही, प्राणमय कोश मी नाही, विज्ञानमय कोश मी नाही, एक एक कोश, एक एक कोश, एक एक कोश त्या पाथरवटाने बाजूला करावा.
मी अन्नमय कोश नाही, मी विज्ञानमय कोश नाही, मी प्राणमय कोश नाही, मी फक्त आणि फक्त आनंदमय आहे. तिथपर्यंत ज्यावेळेला ते घाव सहन होतील ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनामध्ये आनंद प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही. आनंद शोधण्यासाठी कुठं जाण्याची गरजच नाही दादा. अरे पाण्यावर जर शेवाळ असेल, पाणी तुम्हाला दिसत नसेल, तर ते पाणी म्हणतंय फक्त शेवाळ बाजूला कर, मी याच ठिकाणी आहे. तुम्हाला जर नजर गेली असेल तर ते नजर सांगते की फक्त पडळ बाजूला कर, मी याच ठिकाणी आहे. तुम्हाला जर आभाळ दिसत नसेल तर आभाळ सांगते फक्त मेघ बाजूला जाऊ दे, मी याच ठिकाणी आहे. तसं अज्ञान बाजूला जाऊ दे, मी याच ठिकाणी आहे, मी याच ठिकाणी आहे. माझं पहिलं वाक्य तुमच्या लक्षात असेल की सगळे शास्त्र हे भगवत प्राप्तीसाठी नाहीत, हे फक्त अज्ञान निवृत्तीसाठी आहेत. विठाल 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 दुसरा भाव असा आहे की पशुची सुद्धा पूजा होते. पशुची पूजा होते, नक्की होते. मला माहीत आहे, एरवी जरी होत नसली तर पोळ्याच्या दिवशी कोणाची पूजा होते? होते ना? कोणाची? नक्की होते ना? कोणाची? अशी माना हलवून सांगत जाणं थोडंसं. कोणाची पूजा होते? अशी माना हलवा बा थोडे. माना अशी माना. बघा तुम्ही, दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. तीळ संक्रांती हा सण कोणाचा? अरे आता आली ना तीळ संक्रांती. वाण द्यायला माणसं जातात का महिला? तीळ संक्रांती हा सण कोणाचा? महिलांचा. दिवाळी हा सण कोणाचा? महिलांचा. आणि पोळा हा सण कोणाचा? अरे कधी इकडे चाललं पाहिजे ना. अर्थात माझ्या दादांनो, पशुची पूजा होते. मी एक श्लोक सांगेल तुम्हाला. परोपकारहीनश्च धिक मनुष्यस्य जीवितम जीवंतु परो येषाम चर्म अपि उपकरिष्यसि. का होते गायीची पूजा? याचं कारण गाय जिवंतपणे आपल्याला दूध देत असते आणि गाय मेल्यानंतर कातळ देऊन उपकार करत असते. उपकार करते, जिवंतपणे दूध देऊन उपकार करते, मेल्यानंतर कातळ देऊन उपकार करते. दुर्भाग्य आहे बिचारा त्या माझ्या मातेचं की मेल्यानंतर तर ते कातळ देणारच आहे, पण या अहिंसावादी देशामध्ये गायीच्या अंगावरचं कातळ काढण्याची पद्धत जिवंतपणे आहे. विचारलंय मी, जिवंतपणे का काढताय हो? अरे जिवंतपणे कातळ का काढताय हो? त्यांनी सांगितलेलं उत्तर असं आहे, मेल्यानंतर जर कातळ काढलं तर त्याला चरबी येते, त्याच्यामुळे ते मुलायम राहत नाही. जिवंतपणे जर काढलं ना, त्याच्या अंगावर उकडतं पाणी टाकून, तर त्याला चरबी येत नाही आणि म्हणून त्याचा बाजारामध्ये खूप चांगला भाव भेटतो. ज्या देशामध्ये अणुबॉम्बचा शोध लागतो, ज्या देशामध्ये सुपर कॉम्प्युटरचा शोध लागतो, त्या देशामध्ये अजूनही गाईच्या अंगावरचं कातळं मेल्यानंतर काढून मुलायम करण्याचा शोध लागत नाही. दादा, मला असं वाटतं की हे कुठंतरी बदललं पाहिजे. अरे आपल्याला दुसऱ्याच्या रक्तावर जगण्याचा अधिकार आपलं शास्त्र देतच नाही. जो माणूस म्हणून जगत असेल त्याने दुसऱ्याच्या रक्तावर कधी जगायचं नसते. हे हैसास है खजबा है ना कोई गरीना है, नहीं जीने का कुछ मकसद तो फिर बेकार जीना है. जीवो इस तरह से ये जिंदगी औरों के काम आए, जीवो इस तरह से ये जिंदगी औरों के काम आए, जलाओ ऐसी शम्मा रोशनी कि जो औरों के काम आए, नहीं हीने की कुछ बदी है तेरे साथ आएगा, हवाला तू नादान खाली हाथ जाएगा, तू लाख फाजत कर ले तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी एका पिंजरा खाली. या देशाची नीती दुसऱ्याच्या रक्तावर जगणं शिकवत नाही, या देशाची नीती दुसऱ्याला जगवणं शिकवते. ज्योत से ज्योत जगाते चलो. आणि म्हणून गाय जिवंतपणे दूध देऊन उपकार करत असते आणि मेल्यानंतर कातळ देऊन उपकार करते. आणि म्हणून मला असं वाटतंय, गाय उपकार करते, म्हैस सुद्धा तेच उपकार करते, सगळे पशु तसेच उपकार करत असतात. गोमाता तर एक वेगळा विषय असेल तरी सुद्धा सगळेच पशु तसेच उपकार करतायत. म्हणून समाजामध्ये लोक पशुची सुद्धा पूजा करतायत. म्हणून पशुची पूजा होते, पशुचीही पूजा होते, दगडाचीही पूजा होते. मला पुढे सांगू द्या, वृक्षाची सुद्धा पूजा होते. वृक्षाची पूजा होण्याचं कारण सुद्धा मला वाटतंय त्याच्या जीवनातला त्यागच आहे. वृक्षाची पूजा होते. कोण्या दिवशी?
वडसावित्रीच्या दिवशी कोणाची पूजा करताय तुम्ही? वृक्षाची. कशासाठी करता? जन्मोजन्मी मिळावं म्हणून, हेच असंच ना? 7 जन्म मिळावं म्हणून पूजा करताय. एका माणसाने घरी आल्यानंतर विचारलं, काय मागितलं? मागितलं हा 7वा जन्म असू दे म्हणे. हा 7वा जन्म असू दे असं मागितलं. त्यांनी तिला उत्तर दिलं, खरंच तू जर मागच्याच जन्मात मागितलं असतं तर मी सुटलो असतो ना. वृक्षाची पूजा होते. मी नेहमी सांगेन, ताट वृक्षाजवळ कधी जाऊ नका दादा, नका जाऊ. तो कोण्याही क्षेत्रातला ताट वृक्ष असू द्या, कोण्याही क्षेत्रातला, तो सामाजिक क्षेत्रातला असो, राजकीय क्षेत्रातला असो वा धार्मिक क्षेत्रातला असो, ताट वृक्षाजवळ जाऊ नका. याचं कारणच असं आहे, ताट वृक्षाजवळ फळही नसतात आणि त्याच्याजवळ सावलीही नसते. मी बोलत नाही, साबरी वाढणली आसरडा वरी फडना आतू पोकडा, कास्तन झाले गडा शेळीये जैसे. अर्थात त्या समोरच्या त्या स्तनामध्ये जसं दूध नसते, तसंच झाडाजवळ त्याच जागी जे लवलेले झाडं असतील, ताट वृक्षाजवळ जात असाल तर ते फक्त ताट असतात, सावलीही नसते आणि फळही नसतात. म्हणून माझी विनंती आहे, उद्धार व्हावा असं वाटत असेल, तुमची भूक क्षमावी असं वाटत असेल, लवलेल्या वृक्षाजवळ जा. दुरूनच पहा वृक्ष लवलेला आहे, समजून चालाव की ज्या अर्थी वृक्ष लवलेला आहे त्या अर्थी याच्याजवळ भरपूर फळं आहेत आणि म्हणूनच लवलेलं आहे. फळलिया तरुची शाखा सहज भूमीशी उतरे लेखा. जा त्या वृक्षाजवळ गेल्यानंतर खालचे फळं सगळे तोडलेले असतील, वरच काही फळं शिल्लक असतील. जा त्या वृक्षाजवळ, वरचे फळं पहा. पाहिल्यानंतर तो तुम्हाला सूचना करेल की बाबा रे भूक लागली ना? हा लागली. खालचे फळं तर सगळे तोडले रे लोकांनी, वरच काही फळं शिल्लक आहेत, मग काय केलं पाहिजे मी? असं करणं. या ठिकाणी तुला दगड दिसत नाहीत? हे दगड कसे काय आले? हे दगड, मला खूप दगड मारले रे लोकांनी. फळं घेऊन गेले, दगड मात्र इथंच विसरून ठेवले. विचारू आपण त्या वृक्षाला, तुला दगड का मारले लोकांनी? वृक्ष सांगेल, तुला माहीत नाही, ज्याला जास्त फळं असतात लोक त्याला जास्त दगड मारत असतात. तू एखादा यातला दगड घे, खालून मला नियमाने फेकून मार. खालून जर तू मला दगड फेकून मारला ना, तर मी तुला शपथ घेऊन सांगतो, नेम जर तुझा चांगला असेल तर मी वरून तुला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. नीचे से पत्थर मारे तो ऊपर से फल देत. हे वृक्षाबद्दल बोलतोय. खालून जर दगड मारला तर वरून तो वृक्ष तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. माऊली तर इतकं सुंदर वर्णन करतायत बघा. पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया, वाटेचा न चुकी आलिया वृक्ष जैसा. अर्जुना तया नावदान, जे मोक्ष निधानाचे अंजन. पानं तोडा, मनाई करणार नाही. खरं सांगू तुम्हाला, सांगतो. कुऱ्हाड घेऊन जा खिशात कुऱ्हाड न्या. त्या वृक्षाजवळ जा, तो वृक्ष म्हणेल, खिशातल्या कुऱ्हाडीने नाही तोडला जाणार रे मी. तुला जर मला तोडायचं असेल ना, तर माझ्यावरची ही सरळ काठी तोडून घे, याचा दांडा तयार कर, मग मला तोडणं सोपं जाईल. माझं जीवन जर उपकारासाठी खर्च होत असेल तर मला तोडण्यासाठी मी तुला माझा दांडाही द्यायला तयार असेल. तो दांडा घ्या, तोडा त्या वृक्षाला. माझी विनंती अशी आहे की निंबाच्या वृक्षाला तोडल्यापेक्षा मला वाटते चंदनाला वृक्षाला तोडा. चंदनाच्या खरंच तोडा. निंबाचं काय तोडता दादा? ज्याला दिवसभर फिरलं तरी तंबाखू कोणी देत नाही गावात, त्याला काय त्याची निंदा करून करताय? त्याचा काय विरोध करताय? खरं म्हणजे अशाचा विरोध करा की ज्याच्यामुळे तुमचंही नाव मोठं होईल. रावणाने जर वालीशी विरोध करत असताना तर रावणाचं नावच राहिलं नसतं. रावणाने रामप्रभूशी विरोध केलाय म्हणून रावणाचं नाव आहे. खऱ्या अर्थाने मंबाजी बुवाने जगद्गुरु तुकोबारायशी विरोध केला नसता तर एखाद्या वेळेला मंबाजीचं नाव आमच्या तोंडात आज आलं नसतं. विरोध केलाय म्हणून त्यांचं नाव आहे. म्हणून माणसाने मित्रतेसाठी सुद्धा चांगलाच माणूस शोधला पाहिजे आणि शत्रुत्वासाठी, वैर करण्यासाठी, विरोध करण्यासाठी सुद्धा माणसाने चांगलाच माणूस शोधला पाहिजे. खराब माणसाची मित्रताही करायची नाही आणि शत्रुत्वही करायचं नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला हे सांगू द्या, विठ्ठल 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 तोडायला जा चंदनाचं झाड. 15 मिनिटात थांबणार आहोत आपण. ते चंदनाचं झाड तुमच्या कुऱ्हाडीचं तोंड सुद्धा सुगंधित केल्याशिवाय राहणार नाही.
दृष्टम दृष्टम पुनरपि पुनर्चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि पुनस्वादु चैवेक्षु कांडनम दग्धम दग्धम पुनरपि पुनर्कांचनम तप्तवर्णम प्राणांतेपि प्रकृतीर विकृतीर्न जायते नोत्तमानाम असं म्हणतायत भर्तृहरी. कितीही पिळा तुम्ही त्या उसाला, कितीही पिळा तुम्ही त्या उसाला, कितीही पिळा तुम्ही त्या उसाला, ऊस आपली गोडी कधी सोडत नसतो. किती तोडा तुम्ही त्या चंदनाला, चंदन आपला सुगंध कधी सोडत नसतो. आणि किती तापवा तुम्ही त्या सोन्याला, मला वाटतंय सोनं कधी आपली चकाकी सोडत नसते. पिळणारा भेटल्याशिवाय उसाचा परिचय होत नसतो, तोडणारा भेटल्याशिवाय चंदनाचा परिचय होत नसतो, आणि तापवणारा भेटल्याशिवाय सोन्याचाही परिचय होत नसतो. लोकांना आपला परिचय व्हावा असं जर उसाला वाटत असेल तर त्या उसाला पिळणारा कोणीतरी भेटणं महत्वाचं आहे. आपला परिचय व्हावा असं वाटत असेल चंदनाला, त्याला तोडणारा भेटणं महत्वाचं आहे. आणि आपला परिचय लोकांना व्हावा असं वाटत असेल तर मला असं वाटतं त्याला तापवणारा भेटणं सुद्धा महत्वाचं. हे फार महत्वाचं आहे बरं का. तापवणारा जर नाही भेटला तर सोनं कळणारच नाही. तापवणारा भेटणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून वृक्षाला तुम्ही दगड मारा, वरून तो तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला जर लाकूड पाहिजे असेल तर लाकडं तोडून न्या, तो तुम्हाला मनाई करणार नाही. म्हणून मला सांगू द्या, पूजा जी होती ते त्यागाची होते. वृक्ष जर त्याग करत असेल आणि त्याची जर पूजा होत असेल, मला असं वाटते त्याग करणाऱ्या पशुची जर पूजा होत असेल, त्याग करणाऱ्या दगडाची जर पूजा होत असेल, तर त्याग करणाऱ्या माणसाची लोक पूजा का करणार नाहीत. विठाला विठाला विठाला. आता पुढचा आहे का महत्वाचा आहे. त्याग हे जीवनातलं अंतिम सत्य आहे. त्याग हाच खऱ्या अर्थाने माणसाच्या जीवनातला फार मोठा परिचय आहे, फार मोठा परिचय आहे. त्यागी जो माणूस असेल तोच खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला परिचय देण्यासाठी सक्षम असेल. पण पुढे ऐका, हे सत्य आहे, सत्यासाठी समर्पणाची गरज आहे. पण मला असं वाटतंय सत्यासाठी जे समर्पण असेल तेच समर्पण महत्वाचं आहे, आणि स्वार्थासाठी जे समर्पण असेल त्या समर्पणाचा नाश मात्र निश्चित आहे, निश्चित आहे. त्याग असावा, पण तो फक्त कुटुंबासाठी नसावा, तो त्याग देशासाठी असावा. त्याग असावा, तो फक्त आपल्या पोरांसाठी नसावा, तो त्याग धर्मासाठी असावा. त्याग असावा, पण तो फक्त आपल्या मला वाटते सोयऱ्यांसाठी नसावा, तो देवासाठी असावा. त्याग त्यालाच म्हणतात की तो दुसऱ्यासाठी असतो. आपल्यासाठी असतो त्याला तर स्वार्थ म्हणतायत. त्याग त्यालाच म्हणतात की तो दुसऱ्यासाठी असतो. वृक्षाचा त्याग स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी आहे. स्वार्थासाठी त्याग नाही. काही माणसं स्वार्थासाठी सुद्धा त्याग करत असतात. वृक्षाचा त्याग स्वार्थासाठी नाही, दगडाचा त्याग स्वार्थासाठी नाही, पशुचा त्याग स्वार्थासाठी नाही. माणसाचा त्याग जर स्वार्थासाठी असेल तर घरातली माणसं सुद्धा त्याचं नाव घेणार नाहीत. आणि त्याचा त्याग जर परार्थासाठी लोकांसाठी असते तर लोक मात्र ते गेल्यानंतर सुद्धा त्याचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. मी एक वाक्य बोलून जाईल, माझ्या आवडीचं आहे. तुम्ही फक्त कुटुंबासाठी त्याग करत असाल, पोरांसाठी करत असाल, जास्त दिवस जगून पहा, जास्त दिवस खाटल्यावर पडून पहा, तुमच्या पाठीला चांद्या पडू द्या. ज्यांच्यासाठी तुम्ही जगलात ना ते पोरच एक दिवस तुमच्याबद्दल नवस केल्याशिवाय राहणार नाहीत. कशाचा? वर जायचा. तुम्ही दुसऱ्यासाठी त्याग करा. ती माणसं मेल्यानंतर सुद्धा तुम्हाला जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. मेल्यानंतरही ज्याला जिवंत राहायची इच्छा असेल त्याने दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. महाराज, मला नेहमी असं वाटतंय की माणसाने, छत्रपती जर 400 वर्षानंतरही जिवंत असतील, जगद्गुरू जर 400 वर्षानंतरही आपल्याशी बोलत असतील, नाथ बाबा 400 वर्षानंतरही जर आपल्या जवळच असतील, नामदेव महाराज या अभंगातून 700 वर्षानंतरही जर आपल्याशी बोलत असतील, तर मला असं वाटतंय आपल्या सगळ्यांनी, माझ्यासारख्याने, तुमच्यासारख्याने, कीर्तनकाराने, कीर्तन ऐकणाऱ्याने, भागवताचार्याने, या माणसाने किमान मेल्यानंतर 20-25 वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे ना महाराज. तुमचं काय मत आहे? किमान 20-25 वर्ष तरी मेल्यावर, किमान 20-25 वर्ष किमान. ते जर 700-800 वर्ष जिवंत राहत असतील तर आपण किमान 20-25 वर्ष तरी राहिलं पाहिजे ना. जी माणसं 20-25 वर्षही जिवंत राहू शकत नाहीत ती माणसं जिवंत असताना सुद्धा मेल्यासारखे असतात. जी माणसं मेल्यानंतरही जिवंत राहतात ती माणसं खऱ्या अर्थाने जगताना सुद्धा दुसऱ्यासाठी जगत असतात. बोलू, अरे आपण मरेपर्यंत जिवंत राहणं हे नियतीच्या हाती आहे. आपण मरेपर्यंत जिवंत राहणं हे प्रारब्धाच्या हाती आहे.
पण मेल्यानंतर आपल्याला किती दिवस जिवंत राहायचं हे आपल्या हाती आहे, आपल्या हाती आहे. असू द्या 22 वर्षाचं वय आमच्या माऊलीचं, आजही जिवंत आहे. असू द्या 42 वर्षाचं वय आमच्या तुकोबारायचं, आजही जिवंत आहे. असू द्या 51 वर्षाचं वय छत्रपती शिवाजी महाराजांचं, आजही जिवंत आहेत. असू द्या 39 वर्षाचं वय विवेकानंदाचं, आजही जिवंत आहेत. असू द्या 32 वर्षाचं वय शंकराचार्यांचं, आजही जिवंत आहेत, आजही जिवंत आहेत. मला असं वाटते हजारो वर्ष जर शंकराचार्य जिवंत राहू शकत असतील तर आपल्यासारख्याने किमान त्यांचा आदर्श घेऊन 20-25 वर्ष तरी जिवंत राहिलं पाहिजे ना, जिवंत राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्याग हा नेहमी दुसऱ्यासाठी असला पाहिजे, आपल्यासाठी नाही. बघा मी अभंगाकडे येतो. दुसऱ्यासाठी असतो त्यालाच त्याग म्हणतायत, आपल्यासाठी असतो त्याला त्याग म्हणत नाहीत. आता महाराज मागतायत, महाराज मागतायत ही गोष्ट बरोबर आहे. मागणं हा तसा भोगाचाच विषय, मागणं हा विषय भोगाचाच आहे किंवा मला पाहिजे. पण मला असं वाटते हा त्यागात जमा होतो. याचं कारण असं आहे की महाराजांनी जर स्वतःसाठी मागितलं असतं तर तो भोग ठरला असता. महाराज जर दुसऱ्यासाठी मागत असतील तर तो त्यागच आहे, त्यागच आहे. ज्यावेळेला आपली आई, झाले 10 मिनिटामध्ये, आई ज्यावेळेला आपल्या गुरुजवळ जाते, आई ज्यावेळेला आपल्या देवाजवळ जाते, त्यावेळेला देवापुढे मागत असताना ती वृद्ध आई आपल्यासाठी कधीच मागत नसते. ती वृद्ध आई नेहमी आपल्या मुलासाठी मागत असते, आपल्या पोरासाठी मागत असते. पोरासाठी, माझ्या पोराचं चांगलं असू दे रे बाबा देवा. म्हणून मी नेहमी सांगेल की हा पितृत्वाच्या दृष्टीनेच हा महोत्सव असल्यामुळे घरातल्या लोकांचे हात ज्यावेळेला हालतील म्हाताऱ्या, त्यावेळेला राग मानू नका. त्यांच्या हातातला प्याला जर खाली पडला तर त्याच्याबद्दल वाच्यता करू नका. याचं कारण तुम्ही तोंडामध्ये पाणी घेत होता, एखादी पिचकारी आईच्या तोंडावर, एखादी पिचकारी आजीच्या तोंडावर तुम्ही मारत होता. तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांच्या हातातला खाली पडलेला प्याला सुद्धा तुम्ही सहन करा, सहन करा, सहन करा. तुम्ही जवळ असाल, थुंकी तोंडामध्ये आली असेल, थुंकल्याशिवाय पर्याय नसेल, खापर लवकर दिसत नसेल तर एखाद्या वेळेला, नेहमी नाही, एखाद्या वेळेला तुम्ही फार मोठे साहेब असाल, तुम्ही फार मोठे असाल, फार मोठे असाल, श्रीमंत असाल, तुमची माँ एखाद्या वेळेला गरीबाची लेक असेल, ज्या वेळेला या घरी आली असेल त्यावेळेलाही ती गरीब असेल, ते एखाद्या गरीब पतीची आई सौभाग्यवती असेल, तुमच्या काळामध्ये तुम्ही फार वैभव कमावलेलं असेल, बिचारी म्हातारी झाली असेल, थुंकी तोंडामध्ये आली असेल, थुंकल्याशिवाय पर्याय नसेल, तुम्ही एखाद्या वेळेला जर हजर असाल तर मला असं वाटते तुमचा हात एखाद्या वेळेला आपल्या आईची थुंकी घेण्यासाठी पुढे होऊ द्या. तुम्हाला जन्मभर कोणाच्या पुढे हात पसरवण्याची गरज पडणार नाही बघा. आणि म्हणून मला सांगायचं आहे, आई ज्या वेळेला मागते ना ती आपल्यासाठी कधीच मागत नाही, ती आपल्या मुलासाठी मागते. तुमचं काय मत आहे? मुलासाठी मागते, माझ्या मुलाचं चांगलं असावं. आणखी पुढे सांगतो, मुलासाठी मागत असताना खूप चांगल्या मुलासाठी नाही मागत, जो बिचारा थोडासा कनरगड आहे त्याच्यासाठी जास्त मागते. त्या पोराचं बरं होते रे बाबा देवा. काय सांगावं, रोज लेजिम खेळत घरी येतो रे, खूप वेळ सांगितलं मी त्याला, ऐकतच नाही. त्याला एक दिवस हेही सांगितलं मी, जनाची नाही तर मनाची वाटू दे रे लेका. पोरं समजदार झाल्यानंतर तू लेजिम खेळत घरी येतो, शरम नाही वाटत तुला? पोरं समजदार झाल्यानंतरही जर तू दारू पित असेल लेका तर मला असं वाटते तू त्या मुलाचा बाप नाही, साप आहे, साप चावणारा. आणि म्हणून सांगितलं हो गुरुजी भरपूर, त्याला ऐकत नाही. माझ्या मुलाची व्यंकटी जावी हे आईला जसं वाटत असते ना, तसंच माऊलीची आपण सगळे मुलं असल्यामुळे माऊलीसुद्धा मागत असताना आपल्या मुलासाठीच मागतायत. जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर मरती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अर्थात स्वतःसाठी जर ते मागणं असतं तर ती मागणी ठरली असती. हे स्वतःसाठी नाही, हे जनासाठी देवाजवळ मागणं आहे, हे मनासाठी देवाजवळ मागणं आहे, हे उद्धारासाठी देवाजवळ मागणं आहे. कधी कधी देवासाठीच देवाजवळ मागणं असेल तर हे मागणीमध्ये मोडतच नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊली मागतात ते सुद्धा आपल्या मुलासाठी मागतायत. आणि या ठिकाणी नामदेव महाराज मागतात ते सुद्धा आपल्यासाठी मागत नाही, आपल्या मित्रांसाठी मागतायत, आपल्या मित्रांसाठी मागतायत. आपल्या मित्रांसाठी मागत असताना नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम
हे कवयेता कल्पनेची वादा तो हे कवयेता आकल्प आयुष्य व्हावे तया कुडा कोण्या कुडा माझी या सकळा हरीच्या दासा. जे हरीचे दास असतील ना, माझे मित्र असतील, त्यांच्या कुटुंबाला आकल्प आयुष्य मिळो. मला असं वाटते, शंका अशी आहे की माणसाचं वय जर 100 वर्षाचं, 90 वर्षाचं, 75 वर्षाचं असेल तर मला तर आकल्प आयुष्य कसं काय मागताय. त्याचा भाव असा असेल, मला असं वाटते आकल्प आयुष्य व्हावे तया कुडा याचा अर्थ असा आहे, आजोबा जर वारकरी असतील तर वडीलसुद्धा वारकरीच व्हावेत, आणि वडील जर वारकरी असतील तर त्याचा मुलगासुद्धा वारकरीच व्हावा. मुलगा जर वारकरी असेल तर त्याचाही मुलगा वारकरी व्हावा, त्याचाही मुलगा वारकरी व्हावा, त्याचाही मुलगा भगवत भक्त व्हावा, त्याचाही मुलगा भगवत भक्त व्हावा. यालाच म्हणतात आकल्प आयुष्य व्हावे या कुडा माझी या सकळ हरच्या दासा. ही जी परंपरा आहे, माझ्या वडिलाची मी राशिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा किंवा साधा वया, हे माझ्या वडिलाची मी राशी, माझ्या वडिलाने जर ते केलं असेल, भगवत भक्ती केली असेल, तर मी सुद्धा भगवत भक्त असावं, त्यांचा मुलगा सुद्धा असावा, आणि आकल्प 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 अशी ती भगवत भक्ती त्या घरामध्ये चालावी. यालाच म्हणतात आकल्प आयुष्य व्हावे तया कुडा. आणि आणखी एक सांगेल की पैलवानाला असं वाटत असते की आपला मुलगा पैलवान असावा, पकवाद्याला असं वाटत असते आपला मुलगा पकवाद्या असावा. बघा, मी जबाबदारीने बोलतो पुढे. राजकारणी माणसाला असं वाटते आपला मुलगा राजकारणी असावा, नाही का. व्यापारी बापाला असं वाटतं की आपला मुलगा व्यापारी असावा. तसं कीर्तनकाराला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपला मुलगा कीर्तनकार असावा. कीर्तनकाराला सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपला मुलगा भगवत भक्त असावा. का असू नये, आपली परंपरा कोण चालवणार. भगवत भक्ताचा मुलगा भगवत भक्त असावा असं भगवत भक्ताला वाटलं पाहिजे, असं भगवत भक्ताला वाटलं पाहिजे. आपला मुलगा दानशूर असावा असंही वाटलं पाहिजे, आपला मुलगा त्यागी असावा असंही वाटलं पाहिजे. निश्चिंत राहा माझ्या दादांनो, असं म्हणतायत, न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमतां कर्तव्य विनियोगश्च ईश प्रित्यर्थ हे तवे. भागवतकार सांगतायत की माणसाने धनातला 10वा हिस्सा जर दानामध्ये खर्च केला, 10वा हिस्सा धनातला 10वा हिस्सा जर तुम्ही दानामध्ये खर्च करत असाल तर नक्की सांगतो तुम्हाला, भागवतकार म्हणताय की 22 पिढ्याला सुद्धा तुमच्या धनाला कुणी हात लावू शकणार नाही. पण तुम्ही जर त्याच्यामध्ये कंजूशी करत असाल तर तुमच्या घरामध्येच एखादा मैद असा निर्माण होईल की सगळ्या धनाची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. न्यायोपार्जित वित्तेन दशमांशेन धीमतां कर्तव्यो विनियोगश्च ईश प्रित्यर्थ हे तवे. 10वा हिस्सा माणसाने धर्म कार्यासाठी खर्च केलाच पाहिजे. म्हणून मधमाशीला माझी विनंती आहे, हे मधमाशी, एक तर खाऊन तरी टाक, नाही तर देऊन तरी टाक. खातही नाही देतही नाही, कोणीतरी येऊन सगळ्याच्या सगळं घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. दातव्यम भोक्तव्यम सती. बघा, रास सुद्धा अशी मस्त आहे. रास अशी आहे गौतम भाऊ, मद कोणची रास आहे महाराज? सिंह आहे वाटते. मद सिंह रास, माशी सिंहच रास आहे. मद मासी आणि मोदी गेलं सगळं गोळा केलेलं. हरंती अन्ने. आता 2000च्या नोटा सुद्धा दानात खर्च करा, नाही तर आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही. विठाला 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 विठाला. महत्वाचा आहे, तसं गरज असेल त्या ठिकाणी दान द्यावं हा विषय सुद्धा त्याहीपेक्षा महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी गरज नसेल त्या ठिकाणी जर तुम्ही दान देत असाल तर देणारा आणि दाता दोघांची अधोगती निश्चित आहे. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी जर तुम्ही दान देत असाल तर ज्याला दान देतात त्याचं काही हो, पण देणाराचा मात्र उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. अरे औषध कोणाला दिली पाहिजे? ज्याला रोग आहे त्याला दिली पाहिजे ना. निरोगी माणसाला जर औषध देत असाल तर ती माणसं आणखी रोगी झाल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही रोगी माणसाला औषध द्या, ते तुमचे उपकार कधी विसरणार नाहीत. तुम्ही दान देताना खरं म्हणते, तुम्ही दान द्या. तुम्ही जर फक्त दानच देत राहिले तर त्याचं खरं रूप एखाद्या वेळी प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. अशाला दान द्या की जिथं खऱ्या अर्थाने गरज आहे. तुम्ही ऐकता का नाही मला माहीत नाही, ऐकत असाल तर ऐका. तुम्हाला उद्धारासाठी ऐकायचं असेल तर ऐका, तुम्हाला हौशेसाठी ऐकायचं असेल तर ऐकू नका.
जिथं गरज असेल तिथं दान द्या, ते दान तुमचं उद्धार करेल. पण जिथं गरज नसेल तिथं जर दान देत असाल तर खऱ्या अर्थाने ज्याला दान देताय तो रोगी होईल, म्हणजे विलासी होईल, विलासी होईल. आपण ज्याला दान देतो तो विलासी होऊ नये असं जर वाटत असेल तर दान अशाच ठिकाणी द्या की जिथं गरज आहे. मी तर म्हणेल एकतर दान रामाला तरी द्या, नाहीतर रहीमला तरी द्या. एकतर रामाला द्या नाहीतर रहीमला द्या. राम रहीमला नका देऊ. जिथं गरज नाही तिथं देऊ नका. माझा आक्षेप आहे, माझ्या शास्त्राचा आक्षेप आहे. जिथं गरज असेल तो कोण आहे याचा विचार करू नका, याचा विचार करू नका. आर्त जो असेल ना, आर्त वैरी झाली आई आर्ता ते न वचने जेगा. महाराज बरं का, वैरी झाली आई. तुमचा वैरी आहे, तुमच्याशी बोलत नाही, पण आर्त आहे, त्याला गरज आहे, त्याला पैशाची गरज आहे. तुम्ही 25-30 वर्षापासून तुमच्याशी जो बोलत नाही त्याच्या घरी जाऊन तुम्ही दान द्या. मला असं वाटते तो ज्यावेळेला तुमच्या गळ्यात पडेल त्यावेळेला देवाने जरी तुमचं वाईट करायचं ठरवलं तरी कधी होणार नाही, लक्षात ठेवा. आर्त वैरी असला तरी त्याच्या घरी जावं आणि त्याला दान द्यावं. एक भागवतातला आणखी श्लोक सांगतो, माझ्या सेवेला विराम देणार आहे 2 मिनिटामध्ये. अभिगम्य उत्तमम दानम आहू चैवतु मध्यमम अधमम याचनामाय सेवा दानंतु निष्फलम. अभिगम्योत्तमम दानम, ते दान उत्तम आहे की जो खऱ्या अर्थाने गरजू असेल त्याच्या घरी जाऊन देत असाल तर ते उत्तम दान आहे. त्याला आपल्या घरी जाऊन बोलवून देत असाल तर ते मध्यम दान आहे. त्याने मागितल्यानंतर देत असाल तर अधम दान आहे. आणि त्याची सेवा घेऊन जर देत असाल तर ते निष्फल दान आहे. म्हणून वैरी असला तरी त्याच्या घरी जाऊन दान द्या. ते दान तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. गोदान जर तुम्हाला करायचं असेल, आमच्या जगदाळे महाराजांची गोशाळा आहे. विद्यार्थी आहेत आणि गाय, किती गायी आहेत आता? 14 गायी आहेत आणि हे सगळे विद्यार्थी आहेत. मला असं वाटते 14 गायी पोसणं सुद्धा अत्यंत कठीण आहे. तिथं जा, चारा द्या. अरे ज्या देवाच्या समोर तुम्ही नैवेद्य ठेवता तो देव तुमच्या नैवेद्याला पाहत सुद्धा नाही, मुंग्या लागतात त्याला. तो दैवद्य पाहतही नाही. पण तुम्ही जर एखादा नैवेद्य घेऊन गोशाळेवर गेलात तर त्या देवता मात्र तुमच्याकडे पडत आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणजे तुमच्या नैवेद्याची वाट पाहतात. तिथं जा ना. तिकडे कशाला जाताय आता? तिकडे सोन्याचे सिंहासन बनले, तिथे तुमच्या दानाची काय गरज आहे? जिथं गरज आहे तिथं जा. परिसरामध्ये ज्या गोशाळा असतील, मला असं वाटते त्या ठिकाणून जर तुम्ही दान देत असाल तर गाईला आज गरज आहे. अरे 10 रुपयाची तंबाखू जर एका दिवसात तुम्ही संपवत असाल, एका महिन्याच्या जरी तंबाखूच्या पुड्या तुम्ही वाचवल्या तर 30 पेंड्या तुम्ही गोशाळेला देऊ शकता. लक्षात ठेवा, देऊ शकता. 30 पेंड्या देऊ शकता. गरज असेल त्या ठिकाणी जर तुम्ही दान देत असाल तर मला असं वाटते ते दान तुमच्या उद्धाराचं साधन असेल. आणि मागत असताना सुद्धा स्वतःसाठी नाही, संत दुसऱ्यासाठी मागतात. आकल्पायुष्य व्हावी तया कुडा माझी या सकळा हरिचा दासा. दुसरी मागणी मागतायत कल्पनेची बाधा. यांना कल्पनेची बाधा होऊ नये. ज्या माणसाला काम करायचं असेल त्याने कल्पना करायच्या नाही, त्यांनी काम करायचं आहे. फक्त कल्पनाच केल्या असत्या असा मंडप, अशा पताका, असे लाईट, असे कीर्तनकार, असे कथाकार, हे 14 वर्ष पूर्णच झाले नसते. कल्पना नाही, कार्य करावं लागेल ना, कार्य करावं लागेल. ज्या माणसाला चांगली इच्छा असेल त्यांनी कार्यासाठी उतरलं पाहिजे. आणि कार्यासाठी उतरत असताना जे चांगलं काम असेल, एखाद्या वेळेला त्याच्या फलाचा विचार न करता त्यांनी काम सुरू केलं पाहिजे. फळाचा विचार आपण कशाला करायचा? तो करेल ना, करेल नाही तर न करेल. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. आणि फलाचा विचार करून जी माणसं कार्य करतायत, एखाद्या वेळेला नाही भेटलं तर ते निराश होत असतात. फलाची इच्छा न करता जे कार्य करत असतात ते कधी फलाची इच्छाच नसते. त्यामुळे भेटलं काय नाही भेटलं काय ते निराश कधी होत नसतात. चांगलं काम माणसाने करत राहावं, चांगल्या मार्गाने माणसाने चालत राहावं, फळाची इच्छा न करता चालत राहावं. म्हणून कल्पनेची बाधा ही भयंकर आहे. कार्य करावं, कल्पनेची बाधा न हो कोणी काढी. ही सगळी संत मंडळी सुखी असो. एक महत्त्वाचा विषय आहे. काय होते बघा, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सांगतो, सगळ्यांसाठी. माझ्यासाठी तो विषय महत्त्वाचा असेल. सेवेचा माणसाला अहंकार होऊ नये. अहंकार जर लागला तर माणसाची सेवा निघून जाते. अहंकार नाही. काय अहंकार धारण करणार? तुम्ही झाडताय, समजा तुम्ही झाडत असला तर त्याचा अहंकार तुम्ही कशाला धारण करताय? तुम्हाला जर हातच दिले नसते तर तुम्ही काय झाडलं असतं? तुम्ही समजा दान करताय, त्याचा अहंकार कशाला धारण करताय? तुम्हाला जर त्याने धनच दिलं नसतं तर तुम्ही काय दान केलं असतं?
तुम्ही एखाद्या दुर्बळ माणसाचं संरक्षण केलं असेल, तुम्ही कशाला अहंकार धारण करताय? तुम्हाला जर त्यांनी शक्ती दिली नसती तर तुम्ही काय त्याला दुर्बळ माणसाचं संरक्षण करू शकला असताय? त्याने दिलंय, त्याने दिलंय. आपण पोस्टमन आहोत, आपण पोस्टमन आहोत. तेच भाग्य आहे आपलं की आपल्याला त्यांनी पोस्टमन बनवलं. आपल्याला फक्त ते पत्र त्याच्यापर्यंत पोस्ट करून द्यायचं आहे. ते त्याच्यासाठीच आलेलं आणि दिलेलं पत्र आहे, ते आपल्यासाठी नाही. झाडणारे तुम्ही असले तरी झाडणारे हात आहेत ते मात्र त्याचे आहेत. अहंकार कशाला धारण करायचा दादा? म्हणून सेवेचा, मला असं वाटतं ही सुद्धा सेवाच आहे. कीर्तन हा भाग सुद्धा सेवेचाच भाग आहे. एखाद्या कीर्तनकाराला जर आपल्या कीर्तनाचा अहंकार होत असेल तर त्याची सेवा निघून जाईल. एकाला सेवकाला जर आपल्या सेवकाचा अभिमान होत असेल तर त्याची सेवा निघून जाईल. शिष्याने शिकलं पाहिजे ही जशी सेवा आहे, तसं शिक्षकांनी त्याला शिकवलं पाहिजे ही सुद्धा त्याची सेवा आहे. सेवा आहे, हे सेवेचे प्रकार आहे. मी तर नम्रपणाने सांगेल बघा, तुम्ही ऐकत असाल तर आपण जन्मभर सेवक व्हा, जन्मभर सेवक राहा, जन्मभर सेवक राहा. एक दिवस आपला मालक आपल्याला मालक बनवल्याशिवाय राहणार नाही. आपला मालक वर बसलेला आहे. हे मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले और बदी से टले, ताके हंसते हुए निकले हम. हे मालिक तेरे बंदे हम. कोणी मोठा असेल कोणी लहान असेल त्यांनी बनवलंय. म्हणून सेवेचा अभिमान धारण करू नका. सेवा हे फक्त, हे माझ्यासाठी सांगतो बरं का, माझ्यासाठी सांगतो. बऱ्याचदा आम्हाला काही कामाचा अभिमान होतो ना, देवा आम्हाला तो अभिमान होऊ देऊ नको. अभिमान ही फार मोठी धार आहे. ती धार माणसाला कुठं नेऊन टाकेल काही सांगता येत नाही. माया नदीतली फार मोठी धार म्हणजे अहंकार आहे. तो होऊ नये. सेवेचा अभिमान होऊ नये दादा. आपल्याकडून भगवंतानी ही सेवा करून घ्यावी. अरे सेवेचा अभिमान एकदा नारदाला झाला, त्याची सुद्धा देवाने ठेवली नाही. सेवेचा अभिमान थोडासा हनुमानजीला झाला, भरताची भेट झाल्यानंतर त्याची सुद्धा जिरल्याशिवाय राहिली नाही. सेवेचा अभिमान एकदा अर्जुनाला झाला, भगवंत गेल्यानंतर निजधामाला गेल्यानंतर त्याचा सुद्धा गेल्याशिवाय राहणार आहे. अरे अर्जुनाचा अभिमान जर तो घालवत असेल, अर्थात त्याला जर घालवायला लावत असेल, तर आपला अभिमान सुद्धा तो सहन करणार नाही. तीड मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान. भारदेवा मला हे देवाने दिलं, माझ्याकडून तो सेवा करून घेतो, हे माझं भाग्य आहे. ज्याला नामचिंतन करण्याची इच्छा असेल तो पुण्यवान आहे. ज्याला दान करण्याची इच्छा होत असेल त्यानेच दिलेली ती इच्छा असल्यामुळे तो भाग्यवान आहे. म्हणून देवा हे सेवा करत असताना त्यांना अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि ज्याला सेवा करूनही अहंकार होत नसेल, ज्याला कल्पनेची बाधा कधीच होत नसेल, कधी होत नसेल, नामदेव महाराज त्याच्याबद्दल म्हणतायत की त्याचं कल्याण असावं. नाम म्हणता असावे नाम म्हणता
जास्त वेळ तुमचा मी घेतलेला नाही. बरोबर 11 वाजले, वेळेमध्ये थांबतो. आणि म्हणून महाराज या अभंगातून जी मागणी मागतायत ते खऱ्या अर्थाने भगवत भक्तासाठी मागतायत, आपल्यासाठी नाही. मी असं म्हणेल की हे कुटुंब जर 14 वर्षापासून हा महोत्सव चालवत असेल तर या कुटुंबाला सुद्धा या साधनेचं अकल्प आयुष्य मिळावं. अकल्प आयुष्य. मला असं वाटतंय आमचे भागवत भाऊ नाही खटोट भाऊ, गौतम भाऊ जर ही परंपरा चालवत असेल तर त्याच्या मुलाने सुद्धा ही परंपरा पुढे चालवावी. म्हणजे हे आयुष्य त्यांच्या नातवाने सुद्धा भविष्यामध्ये हे चालत राहावं. आईचा आशीर्वाद नेहमी राहील, याला राहील ना, नेहमी राहील. आईचा आशीर्वाद नेहमी राहील आणि खऱ्या अर्थाने असंच हे आपल्या जीवनामध्ये चालत राहावं आणि आपल्याला अकल्प आयुष्य या साधनेसाठी भेटावं. काही म्हणायचं होतं आपलं, अकल्प आयुष्य या साधनेसाठी आपल्याला भेटावं आणि भगवत प्राप्तीची साधना आपल्याकडून घडत राहावी. हे घडत नसते आई, घडत नसते. अरे मला असं वाटतंय 2 टाईम ज्याला चांगलं खायला भेटत असेल, 1 टाईम ज्याला चांगली झोप लागत असेल, याच्यापेक्षा दुसरी काय श्रीमंती असू शकते. श्रीमंत माणसं का 10-10 वेळेला जेवत असतात का? असं डोक्यात धरायचं माणसाने. 2 टाईम जेवायला दे गळ्या देवा, 1 टाईम चांगलं झोपायला दे, बास, बाकीचं मी करतो. मग याच्यावर जर तुम्ही असाल तर मला असं वाटते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दान देऊ शकाल. तुम्ही जर साचवतच राहिले तर कितीही साचवलं तरी तुमचं समाधान होणार नाही. किती साचवलं तरी समाधान होणार नाही. किती साचवलं तरी तुमचं समाधान होणार नाही. एक दिवस 3.5 वर्षाची का होईना पण जास्त साजवायच्या नांदात लागले तर सजा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून साचवणारी माणसं कुठं नाही राहायचं साचवून. म्हणून आपल्या या कुटुंबाला अकल्प आयुष्य मिळो. मी मनापासून बोलतो बरं का. मी असं म्हणजे बा एकदम तुम्हाला ओठातून बोलतो असं नाही. काय तुम्ही पुढच्या वर्षी माझी कथा किंवा कीर्तन घेतलं पाहिजे याच्यासाठी अजिबात नाही. तुमचे माझे घरच्यासारखे संबंध आहेत म्हणून बोलतो. तुम्ही जर हे चांगलं काम करत असाल तर तुमच्या मुलाने हेच करावं अशी माझी इच्छा आहे. आणि खऱ्या अर्थाने हे या साधनेसाठी तुम्हाला अकल्प आयुष्य मिळावं. आमचे भरत महाराज गेल्या 14 वर्षापासून इथं निवेदन करतायत. मला असं वाटतं कीर्तन झाल्यानंतर त्यांचं निवेदन ऐकतच राहावं, इतकं चांगलं निवेदन करतायत. हे खूप चांगले कीर्तनकार असून सुद्धा या ठिकाणी आमच्या समोर बसून या ठिकाणी आमच्या कीर्तनाची ते अलाउन्सिंग करत असतात. मला असं वाटतं इतका लहानपणा जर त्यांच्या जीवनामध्ये येत असेल, हा लहानपणा जर त्यांच्या मोठेपणाला कारण असेल तर भरत महाराजांनी हा लहानपणा स्वीकारायला काय हरकत आहे. भरत महाराज आहेत. ही सगळी आमची महाराज मंडळी आहे. आमचे यांची गोशाळा आहे. मला असं वाटतं यांच्या काही दानपेट्या आहेत, त्याच्यामध्ये आपण दान देत राहा. दान देताना डोक्यामध्ये विकल्प ठेवू नका. आपण गाईसाठी देतो असं डोक्यात ठेवलं ना, गाईसाठी देत राहा. आमचे एक सुंदर गाव आहेत दराडे. कोणचं गाव ते? टोकेवाडी. हे कुटुंब 50-60 गाई सांभाळते घरी. खऱ्या अर्थाने तिथं सुद्धा एकदा चक्कर मारून या. आपली कामधेनू गोशाळा आहे, त्या ठिकाणी सुद्धा कधीतरी जाऊन या. माझी विनंती आहे, ज्या गाईला तुमच्या चाऱ्याची गरज असेल तिथं द्या. जिथं गरज नसेल तिथं देऊ नका. गरज नसेल तिथं जर देऊन राहिलं तर ते पळून राहील. गरज असेल तिथं जर देत असाल तर ते कारणी लागेल. कारणी लागलेलं कधी चांगलं असते, पडून राहिलेली ती सळत असते. आणि म्हणून अशा अर्थाने आपण अत्यंत भाग्यवान आहात की हा महोत्सव आपल्या शहरामध्ये चालू आहे. मी त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य मागतो, भरपूर आयुष्य मिळो. अत्यंत प्रेम करणारी माझ्यासमोर बसलेली ही सगळी मंडळी आहे. यांचं असंच प्रेम माझ्या जीवनामध्ये टिकून राहावं अशी शुभकामना करतो. आणि मी तर प्रामाणिकपणे आपल्या पुढे सांगतो, दादा, आमच्या जीवनामध्ये अखंड देव, धर्म आणि देशाची सेवा घडत राहावी आणि सेवेमध्येच आमचं जीवन पूर्ण खर्च व्हावं आणि या सेवेचा आम्हाला कधी अहंकार होऊ नये असंच भगवंतापुढे मागतो. सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, सफर लंबा है दोस्त जमाते रहिए, हात मिले ना मिले दिल मिलाते रहिए, सफर लंबा. अशा अर्थाने हा वारकरी संप्रदायाचा झालंय माझं कीर्तन. हा वारकरी संप्रदाय 700 वर्षाचा जरी असला, ज्ञानोबारायांनी याला सुरुवात केलेली असती, नामदेव महाराजांनी याचा विस्तार केला, नाथबाबांनी याला खांब दिला, तुकोबारायांनी याला कळस दिला, बहिणाबाईंनी याला पताका दिली. पण मला असं वाटतंय त्या विस्ताराचं या शतकातलं काम वारकरी संप्रदायाच्या
विस्ताराचं या शतकातलं काम जर जबाबदारीने कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याने केलेलं आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहितीसाठी सांगतो. महाराष्ट्रामध्ये या शतकातलं वारकरी संप्रदायाला विस्तार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बीड जिल्ह्याने केलं. मला आवर्जून सांगावं लागेल, बंकड स्वामी महाराज जर नसते तर एखाद्या वेळेला या शतकातला विस्तार महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा झाला नसता. काय या तालमीमध्ये पैलवान तयार झाले दादा, काय पैलवान तयार झाले. मला असं वाटतं अशी तालीम असावी, 2-4 पैलवान असले तरी चालतील, पण ते देशातल्या पैलवानाला पाडणारे असले पाहिजेत, नाही तर पैलवान खूप असतात. आणि म्हणून असे काही पैलवान तयार केले या तालमीमध्ये. त्यातले बाबा हे सुद्धा याच तालमीतले पैलवान आहेत, भाऊ हे सुद्धा याच तालमीतले पैलवान आहेत, आपले माऊली हे सुद्धा याच तालमीतले पैलवान आहेत, दवळे गुरुजी याच तालमीतले पैलवान आहेत, आपल्या बेटावर असलेले बाबा नारायणगिरी बाबा स्वामीच्याच तालमीतले पैलवान आहेत. आता शंकर बापू याच तालमीतले पैलवान आहेत. अरे आता आपले महाराज याच्या रामहरी महाराज, आणखी सुदाम बाबा, असे सगळे पैलवान या तालमीने तयार केलेले पैलवान आहे. आणि माझी सुद्धा परंपरा आमचे श्रीराम महाराज मिहोनकर याच तालमीतले पैलवान आहेत. आणि त्याच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्या समोर उभा आहे. माझ्यावर सुद्धा याच जिल्ह्याचे उपकार आहेत. आणि म्हणून माझ्या दादांनो, हा जिल्हा या शतकातल्या वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थाने प्रचार करणारा जिल्हा आहे. फक्त जबाबदारी एवढीच आहे की वारकरी संप्रदायाचा प्रचार असाच होत राहावा आणि तो प्रचार शुद्ध होत राहावा. हा जर उगम असेल या शतकातला तर इथून जे शुद्ध पाणी तुम्ही टाकाल तेच आम्हाला मिळेल ना, तेच आम्हाला मिळेल. आणि म्हणून अशा अर्थाने आपला हा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून मी पुनश्च एकदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझ्या सेवेला विराम देतो. ज्ञानेश्वर सूचना होईपर्यंत थोडं 1 मिनिट थांबा. 1-2 मिनिट महाराज. मी श्रोत्यांना, भाविक भक्तांना विनंती करतो, गेली 11 दिवस आपण ज्या सचैल गंगा स्नानामध्ये नाहत आहात त्या कुंभमेळ्याचा आज सांगता समारंभ आहे. महाराजांच्या कीर्तनाबद्दल ज्यांच्या वाणीला परावाणीचा स्पर्श आहे, वैखरीतून परावाणीपर्यंत आपल्याला अनुभूती देणारा हा कीर्तनाचा अद्वितीय सोहळा. मला कधी कधी असं वाटतं महाराज, सुराशिवाय संगीत असतं का, सुगंधाशिवाय फूल असतं का, पाण्याशिवाय नदी असते का? प्रश्न विचारा आपल्या आपल्या मनाला. सुराशिवाय संगीत असतं का, पाण्याशिवाय नदी असते का, सुगंधाशिवाय फूल असतं का, आणि आमच्या पाचपोर महाराजांच्या कीर्तनाशिवाय महोत्सवाची सांगता असते का? पाचपोर महाराजांचं कीर्तन या मंडपामध्ये नाही म्हणजे कधीही महोत्सव सांगतेकडे गेला नाही. महाराज आमच्या प्रतिष्ठानची, आमच्या भाऊंची सतत इच्छा राहील, आमच्या बीडकरांची इच्छा राहील, नेहमी असंच आपण यावं, पुनरागमनायचं. एवढंच बोलतो. 1-2 मिनिटाची विनंती आपल्याला करतो. आमच्या या 11 दिवसात ज्यांनी आतोनात श्रम केले ते आमचे सुशील देशमुख पत्रकार, सगळ्या पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचं स्वागत आपल्या हस्ते व्हावं. भाऊंसाठी एक अभिप्राय आलाय, तोही मी आता थोडक्यात वाचून दाखवतो. कुंभमेळा दरवर्षी 12 वर्षाने येतो, परंतु आम्हा बीडकरांना कुंभमेळा म्हणजे दरवर्षी बीडमध्ये या महोत्सवाच्या निमित्ताने येतो. या महोत्सवात आम्हाला ज्ञानाचं, विचाराचं आदान प्रदान होतं. हे सगळं देणारे आमचे गौतम भाऊ, याच्यातून मनाची, तनाची, हृदयाची शुद्धी होते. परमेश्वर त्यांना कोटी कोटी धन्यवाद देवो, आशीर्वाद देवो, ही प्रभूचरणी प्रार्थना. एक विनंती अशी आहे की दिनांक 18 जानेवारी 2018 गुरुवार या ठिकाणी विद्या वारिदी तीर्थ मठाधीश जगद्गुरू श्री विद्या वारिदी तीर्थ येत आहेत दत्त मंदिरामध्ये. त्यांच्याही दर्शनासाठी आपण सगळ्या बीडकरांनी आलोट गर्दी करावी. दुपारी 3 वाजता हा दत्त मंदिरात कार्यक्रम आहे, माघ शुद्ध प्रतिपदेला. त्यानंतर 20-21 या 2 दिवसामध्ये आपल्याकडे बीडमध्ये 8वं मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन आहे. या संमेलनातल्या सगळ्या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा. स्थळ आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह. या ठिकाणी माझ्या सूचना संपल्या आहेत. परत एकदा आमच्या गायनाचार्यांसाठी, मृदंगाचार्यांसाठी टाळ्यांचा गजर. महाराज एक 5 सत्कार आमच्या आपल्या हस्ते व्हावेत. बरं, आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम भाऊ खटोड करतील.
फक्त सुशीलजी देशमुख यांचाही सत्कार या ठिकाणी व्हावा. आप्पा आरडे, नागरगोजे मामा, दाभाडे, विलासजी, गव्हाणे, लिखाजी आणि कैलास तात्या या 5 मान्यवरांनी व्यासपीठावर यावं. कैलास तात्या, आप्पा आरडे, नागरगोजे साहेब, दाभाडे, विलास, गव्हाणे, लिखाजी. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा एकच विनंती, महाराजांनी आशीर्वाद दिलेल्याच आहेत, पण प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सत्कार झाल्याशिवाय कृपया आपण या मंडपातून महाराजच सांगतील ते. मस्तक हे पायावरील वारकरी संतांचा चालत असलेला हा आज शेवटचा दिवस. आज आमच्या दिल्लीला अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने 11/3 ते 18/3 आंतरराष्ट्रीय महापारायण सोहळा होणार आहे. तरी ज्याला यायचं असेल ते भरतभाऊ रामदासीकड त्यांचं नाव नोंदवा आणि वारकरी मंडळाकडं आमच्याकडे सुद्धा नाव नोंदवा अशी विनंती करतो. आणि दिल्लीला जाण्याचा निश्चय करा. महाराजाच्या मनातच आहे राम, भक्तीचं खूपच केलं आज काम. त्यांचं कीर्तन ऐकून आपल्याला घडाच चारिधाम चारिधाम. आमचे भरतबा, त्यांचं नावच आहे भरत, कीर्तनात कधीच नाहीत मागं सरत. म्हणून पुढच्या वर्षी स्टेजवर यावा तुम्ही परत परत परत. विठ्ठल जय जय विठ्ठल. सुमित्रा मोरे, सुमित्रा मोरे, राज मोरे यांचाही सत्कार महाराज. ए तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैसे करा जमा भरत महाराज. तुम्ही पुंडलिकावर दे हरिठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.